हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय नाशिक स्टाईल मिसळ. आणि ही मिसळ जशी आपण मिसळ सेंटरवर खातो ना, अगदी तशाच चवीची होते. चवीला अतिशय मस्त, करायला तशी सोपीच आहे. चला सुरुवात करूया. यासाठी 7 ते 8 तास मटकी भिजत घालायची आहे. त्यानंतर तिचं पाणी काढून टाकायचं, एका फडक्यात बांधायची किंवा चाळणीवर ठेवायची. मटकीला रात्रभरात अगदी मस्त मोड येतात. त्यानंतर मटकी 2 पाण्याने धुवून काढायची. पुरेसं पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे आणि मटकी आपल्याला शिजायला ठेवायची. एक उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची, मस्त मटकी शिजू द्यायची. त्यावर आलेला हा जो फेस आहे ना, हा काढून टाकायचा आहे. आणि मटकी आपण शक्यतो भांड्यामध्ये शिजवायची आहे, कुकरमध्ये शिजवायची नाही. कारण जर ती ओव्हर कुक झाली ना, तर मग मिसळची चव बिघडते किंवा जी परफेक्ट टेस्ट असते ना, ती येत नाही. म्हणून मिसळसाठी जेव्हा आपण मटकी शिजवतो तेव्हा ती भांड्यामध्ये शिजवायची. मध्ये चेक करायचं, जर व्यवस्थित शिजली असेल तर गॅस बंद करायचा. एखादा दाणा दाबून बघायचा, व्यवस्थित तो क्रश झाला की समजायचं आपली जी मटकी आहे ती अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आता या मटकीसाठी आपण करून घेऊया मसाला. मसाल्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मी. तव्यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा रंग बदलेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. म्हणजे हलका त्याचा रंग गोल्डन यायला लागला तोपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. मसाले व्यवस्थित भाजले गेले ना, तर आपल्या तर्रीला किंवा आपल्या जो रस्सा आहे कटाला छान टेस्ट येते. तर आपला हा कांदा भाजून झाला की त्याला बाजूला तव्याला अगदी साईडला करून घेऊया. कारण आपण सगळे मसाले जे आहे ना ते अगदी मंद गॅसवर भाजतो आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे आपण किसलेलं खोबरं भाजून घेतले आहे, ते सुद्धा तव्यावर बाजूला ठेवले. आणि इथे 2 ते 2 चमचे आपण धणे घेतले, ते पण तेलावर भाजून घ्यायचे. धना पावडर वापरण्याऐवजी अख्खे धणे वापरले तर मिसळला चव खूप छान येते. आणि इथे एक छोटा चमचा आपण डाळ घेतली आहे, हरभरा डाळ, ती पण तेलावर भाजून घ्यायची आहे आणि खमंग भाजायची आहे. त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलं आहे, एक टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घेतला आहे. आता हे सगळे मसाले, त्याबरोबर कोथिंबीर आणि जिरं हे आपण तव्यावर घालून घेतलं आहे. थंड झालं की बारीक वाटून घ्यायचं आहे. आता मिसळ म्हणजे आपल्याला जी रस्सा करायचा आहे त्याला फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातले. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण मिसळ जर केली त्याला थोडंसं जास्तच तेल छान लागतं. त्याला आपण मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण वाटलेला मसाला घ्यायचा. आता हा मसाला जरी पहिले भाजलेला असला तरी तेलावर एक छान परतला गेला पाहिजे. पुन्हा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातले कोरडे मसाले, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा घेतला आहे मी मिसळ मसाला. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडरही घालायची. हे सगळे मसाले पुन्हा आपल्या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचे, जेणेकरून आपल्या खटाला रंगही छान येतो आणि सगळ्या मसाल्यांची चवही छान येते. मसाले व्यवस्थित भाजले गेले की आपली तर्री छान येते आणि चवही छान येते. यामध्ये मिक्सरमधलंच पाणी घालून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर आपल्याला जी मटकी आपण शिजवल्यावर जे पाणी होतं मटकीवरचं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळेच आपल्या ज्या रसाला जी चव असते ना ती छान येते. मटकीला स्वतःची अशी खूप छान चव आहे. त्यामुळे आपण जी मटकी शिजवली ते सगळं जे एक्स्ट्रा पाणी होतं ना ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि खाली फक्त उसळ किंवा मटकी शिल्लक ठेवायची आहे. आणि यामुळे याला ना खूप छान चव येते. त्यानंतर याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. तसं मटकी शिजवताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे बेतानीच मीठ घालायचं आहे. एक उकळी आली की लगेच गॅसची पॉवर कमी करायची आणि 7 ते 8 मिनटं तरी मस्तपैकी याला उकळी येऊ द्यायची. त्याने काय होतं, याला एक खूप छान चव येते. जेव्हा आपण मिसळ सेंटरवर मिसळ खातो तेव्हा त्यांचा जो रस्सा असतो तो बघा सारखा उकळत राहतो, त्यामुळे त्याला एक मस्त अशी चव येते. त्यामुळे घरीसुद्धा आपण हा रस्सा जो आहे ना अगदी एक उकळी आल्यावर बंद करायचा नाही, तर करायचं आहे की याला मस्तपैकी एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर 7 ते 8 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे की आपला मस्त असा रस्सा कट तयार होतो. बघा केवढा छान झालेला आहे आणि त्यावर तर्री अगदी मस्त आलेली आहे. बाजूला उसळ ठेवली, वरतून आपण कांदा घातलेला आहे, कोथिंबीर घातली आहे, फरसाण, दही, लिंबू, कांदा वरतून घ्यायला आणि पाव. अगदी मस्त असा बेत तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.